नमस्कार मंडळी, डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। मंडळी, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की एखाद्या सहकारी गृहनिर्माण संस्थेची जेव्हा निवडणूक होते आणि निवडणुकीनंतर मावळती समिती सदस्य हे नव्याने नियुक्त झालेल्या समितीला पदभार हस्तांतरण असेल किंवा संपूर्ण दप्तराचं हस्तांतरण आहे, तर हे कशा पद्धतीनं केलं जावं, तर काय काळजी घ्यावी ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तत्पूर्वी अद्यापपर्यंत जर तुम्ही हा डिअर सोसायटी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, नोटिफिकेशन ऑन करून ठेवली नसेल तर तात्काळ करून घ्या, कारण सहकारी गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट आणि जमिनीच्या संदर्भात जे नियम, अधिनियम, परिपत्रकं यांची अद्ययावत माहिती या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असतो। त्याचबरोबर बिल्डर सोबत होणारे पत्रव्यवहार असतील, बिल्डरकडून मिळणाऱ्या सेवा असतील, सहकार कायदा, मोफा कायदा, रेरा कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, अशा विविध कायद्याच्या संदर्भातली इत्थंभूत माहिती देण्याचा आमचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून असतो। तर तुम्ही नक्की शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा। मंडळी, दर 5 वर्षानंतर सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये निवडणुका होतात। निवडणुका 2-3 परिस्थितीमध्ये होऊ शकतात। एक तर पूर्ण कालावधी झाला त्यामुळं, किंवा समितीने राजीनामा दिला, पूर्ण समितीने राजीनामा दिला, किंवा एखादी समिती बरखास्त केली। तर या 3 परिस्थितीमध्ये निवडणुका घेण्याची वेळ येऊ शकते। तर निवडणुका घेतल्यानंतर जेव्हा एखादी समिती अस्तित्वात येते, तर तो जो काही दप्तर आहे, संपूर्ण पदभार आहे, सर्व रेकॉर्ड्स आहेत, नोंदवह्या आहेत, तर या नवीन समितीने घेण्याच्या संदर्भामध्ये नियम आहेत। सहकार कायद्याचं कलम 160 वगैरे यांच्यामध्ये या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती मिळू शकते। पदभार हस्तांतरण असेल किंवा नोंदवह्या, रजिस्टर्स वगैरे हस्तांतरण असेल, तर त्या संदर्भामध्ये तुमच्या उपविधीमध्ये, उपविधी क्रमांक 121 मध्ये कशा पद्धतीने ती प्रक्रिया व्हावी या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे। काही माहिती दिलेली आहे, काही दिलेली नाही आहे। त्याचबरोबर सहकार कायद्याचं कलम 160 याचाही उपयोग तुम्ही करून घेऊ शकता, त्याचे वाचन करून घेऊ शकता। मी थोडक्यामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया सांगण्याचा माझा प्रयत्न राहील। जेव्हा एखादी समिती अस्तित्वात येते तेव्हा 30 दिवसांमध्ये जुनी समिती आणि नवीन समिती यांची संयुक्त बैठक बोलावली गेली पाहिजे आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये मग संपूर्ण दप्तर जे आहे जुन्या समितीने नवीन समितीला हस्तांतरित केलं पाहिजे। तर जे काही दप्तर नवीन समितीला हस्तांतरित केलं जाणार आहे त्याची यादी जी आहे ती यादी मावळत्या समितीच्या सचिवानं किंवा ज्याला जबाबदारी दिली असेल त्या व्यक्तीनं बनवली पाहिजे। आणि नवीन समितीला जेव्हा संपूर्ण दप्तर हस्तांतरण होते त्यावेळेस त्या यादीनुसार नवीन समितीनं दप्तर तपासलं पाहिजे, यादी तपासली पाहिजे आणि मग त्यावर सह्या केल्या पाहिजेत। कागदपत्र अनेक प्रकारची असतात। ती कागदपत्र दिलेली पूर्ण आहेत, अपूर्ण आहेत ते एका दिवशी ठरवणं शक्य नसतं। त्यामुळे जी कागदपत्र मिळालेली आहेत त्या मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे तुम्ही तुमचं कामकाज सुरू करू शकता। आणि मग नवीन समितीला जेव्हा ते कागदपत्र मिळतात तेव्हा त्या कागदपत्रांची छाननी झाली पाहिजे, त्यावरती थोडासा अभ्यास केला पाहिजे। कोणते कागदपत्र अपूर्ण आहेत, कुठे खाडाखोड आहे किंवा कुठे कागदपत्र फाडलेले आहेत वगैरे, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या निदर्शनास येतात तेव्हा त्याची एक यादी बनवली पाहिजे आणि त्या यादी बनवून आधीच्या समितीकडून त्या संदर्भामध्ये खुलासा मागवला पाहिजे। एक लक्षात घ्या की कागदपत्र तुमच्या समितीने या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास केला नाही आणि भविष्यामध्ये या कागदपत्रांवरून काही कायदेशीर बाब उद्भवली तर त्यावेळेस तुम्हाला सुद्धा, नवीन जी समिती आली त्यांना सुद्धा जबाबदार धरलं जाऊ शकतं। त्यामुळं जे काही दप्तर आलेले आहे त्या दप्तराचं संपूर्ण यादी बनवणं, हँडओव्हरच्या प्रोसेसमध्ये कागदपत्रांची अतिशय काळजीपूर्वक नोंद घेणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत। त्याचबरोबर कागदपत्रांमध्ये ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत, जी कागदपत्र फाटलेली आहेत, खाडाखोड आहेत किंवा जी कागदपत्र अपूर्ण आहेत त्यांच्या नोंदीसुद्धा तुम्ही घेतल्या पाहिजेत, कारण मग त्या नोंदींवरून जर का काही एखादी बाब उद्भवली तर तुम्हाला त्यामध्ये जबाबदार धरलं जाणार नाही। जसं तुम्हाला माहितीच आहे की एका सोसायटीमध्ये जवळपास 47 समिती सदस्यांवरती गुन्हा दाखल झाला। तो 1996 पासून जे समिती सदस्य होते त्यांच्यावर झाला ते 2016 पर्यंत। हे का झालं? कारण ही हस्तांतरणाची प्रक्रिया जी आहे ती कोणीही कधीही पाळलेली नसेल। त्यामुळं बिल्डरने जेव्हा सोसायटी नोंद केली तेव्हापासून जी कागदपत्रांची त्रुटी राहत गेली ती शेवटपर्यंत राहत गेली आणि मग 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षानंतर जेव्हा ही बाब उघड होते त्यावेळेस ती जबाबदारी निश्चित करणं अवघड जातं। त्यामुळं त्या आधीची सर्व जी काही समिती आहे त्यांना कायदेशीररित्या जबाबदार धरलं जाऊ शकतं। त्यामुळं तुम्ही जर समितीवर येणार असाल
तर मावळत्या समितीकडून तुम्ही अतिशय योग्य पद्धतीनं हस्तांतरण करून घेतलं पाहिजे, काळजीपूर्वक हस्तांतरण करून घेतलं पाहिजे. जर तुम्हाला शक्य असेल, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही घेतलंच पाहिजे. लीगल कन्सल्टेशनमध्ये कामच तुम्ही केलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही कामच नाही केलं पाहिजे. समितीच्या पदावर आल्यानंतर मोठी जबाबदारी तुमच्याकडे असते. त्यामुळं सहकार कायद्यामधल्या कुठल्याही बाबीचा भंग झाला तर अनेक गोष्टी या अपराध श्रेणीमध्ये येतात. ते अपराध तुमच्याकडून घडू नयेत याचीच तुम्ही काळजी घेतली पाहिजे समितीच्या, जे कोणी समितीवर येतात त्यांनी. तर हा हस्तांतरणाचा भाग पूर्ण करत असताना आणखीन एक अडचण येऊ शकते की समिती, मावळती समिती अनेकदा तुम्हाला कागदपत्र देत नाही, किंवा नवीन आलेली, निवडून आलेली जी समिती आहे त्या समितीला प्रशासक कागदपत्र देत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुमचं काम आहे, जी नवनियुक्त समिती आहे तिचं काम आहे की याचा सातत्यानं प्रशासक किंवा मावळत्या समितीशी पत्रव्यवहार करावा, आणि 1-2 महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सहकार कायद्याचे कलम 80 मध्ये ती कागदपत्र तुम्हाला जप्त करून मिळावीत यासाठी तुम्ही निबंधकांच्याकडे पाठपुरावा केला पाहिजे, अपील दाखल केलं पाहिजे, जेणेकरून ती कागदपत्र अस्तित्वात आहेत नाही आहेत, घाळ झाली, घाळ केली, नष्ट केली वगैरे या सगळ्या गोष्टींचा जो आहे उलगडा व्हायला मदत होऊ शकते. आणि त्याचबरोबर ती कागदपत्र कधी मिळणारच नसेल तर मग जबाबदार व्यक्तीवरती कायदेशीररित्या कारवाई त्यावेळेस घडवून आणली जाऊ शकते, आणि जी नवीन समिती आलेली आहे ती समिती त्या संभाव्य कारवाईमधून भविष्यामध्ये वाचू शकते. त्यामुळे तुमचं काम आहे की हँडओव्हर व्यवस्थित घ्या, हस्तांतरण कागदपत्रांचं व्यवस्थित घ्या. जर ते मिळत नसेल तर जप्तीची कारवाई करा, आणि जप्तीच्या कारवाईमधून पॅरलली तुम्ही तुमचं कामकाज चालू ठेवू शकता, आणि जप्तीच्या कारवाईमधून तुम्ही योग्य ती कारवाई संबंधितांवर, जबाबदार व्यक्तींवर व्हावी याची काळजी घ्या. तर तुम्ही भविष्यामध्ये कधीही अडकणार नाही. अन्यथा तुम्ही जर ह्या गोष्टी टाळल्या तर तुम्ही सुद्धा त्यांचेच बंधू व्हाल आणि कारवाईला तुम्हालाही सामोरं जायला लागू शकतं. त्यामुळे हस्तांतरणचा भाग जो आहे तो अतिशय काटेकोरपणे पाळला पाहिजे. आता काय काय हस्तांतरण करून घ्यायचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमची बायलॉज वाचले पाहिजे, तुमच्या इथं कुठले रेकॉर्ड ठेवले जातात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आकलन केलं पाहिजे. सर्वसाधारणपणे उपविधी क्रमांक 141 142 मध्ये कागदपत्रांची जी यादी दिलेली आहे ती यादी तुम्ही पहा, आणि ती सर्व कागदपत्र तुमच्या दप्तरी आहेत याची तुम्ही खात्री करून घ्या, आणि तुमच्या संस्थेचं दप्तर अद्ययावत करण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याची मदत होऊ शकते. धन्यवाद.